भिंतीवरी काल निर्णय असावे. काय आठवतीये का ही लहानपणीची जाहिरात? काही काही गोष्टी ना आपल्या मनावरती इतक्या बिंबलेल्या असतात. मी ऍडची गोष्ट नाही करत आहे, ऑफकोर्स ऍड पण पण कालनिर्णय दिनदर्शिका लहानपणापासून आजीला, आईला, मावशीला, काकूला, आजूबाजूच्यांना इतका विश्वास ठेवताना पाहिलाय ना कालनिर्णयावरती. मुहूर्ताच्या वेळेची जर शहानिशा करायची असेल ना, तर अंतिम शब्द हा कालनिर्णयचाच असतो. कालनिर्णयमध्ये लिहिलंय ना 18:29 तर अख्खं जग जरी म्हणत असेल की 5 वाजता, तरी आम्ही 18:29 पूजा करणार. मला या गोष्टीचं अप्रूप वाटायचं इतकं काय आहे ह्याच्यामध्ये. माझा संसार झाल्यावर मी कालनिर्णय या विषयाकडे तसं दुर्लक्षच केलं. म्हणजे सासूबाई म्हणा किंवा आई म्हणा कुठून तरी फ्री मिळालेलं कॅलेंडर द्यायच्याच. ऑफिसमधूनही मिळायचं. आणि मला जर विकत घ्यायचं असेल तर मी डेस्क कॅलेंडर थोडंसं फॅन्सी असं विकत घ्यायचे. सुरुवातीला मजा वाटली, पण नंतर हळूहळू सगळ्या संकष्टी, एकादशी, पौर्णिमेचा घोळ व्हायला लागला. प्रत्येक वेळेस मला फोन करून विचारावं लागायचं ऑफिसमधून की नक्की वेळ कधीची आहे. असे फोनवरती टायमिंग्स कन्फर्म करत करत मी 3 वर्ष काढली. म्हणजे जेव्हा शॉपिंगला जायचे कॅलेंडरच्या, तेव्हा मी फॅन्सी कॅलेंडर्सच घेऊन यायचे. असं मी का केलं मलाही माहीत नाही. कदाचित माझ्या डोक्यात ते होतंच की एवढं काय त्यात. शेवटी 3 वर्षांनी मी हात टेकले आणि आईच्या पेपरवाल्या काकांकडून माझ्यासाठी हे कालनिर्णय मागवून ठेव असं सांगितलं. आणि काही दिवसांपूर्वी ते कॅलेंडर कालनिर्णयाचं माझ्या हातात पडलं. मला इतका भयंकर आनंद झाला. मला असं वाटलं की मी पुन्हा लहान मुलगी झाली आहे. आणि 4थीत चांगले मार्क पाड बरं, मग मी तुला आईस्क्रीम खायला देईल. तो आईस्क्रीम खातानाचा आनंद आणि हा कालनिर्णय हातात आल्याचा आनंद मला एकच वाटत होता. आणि घरी आल्यावरती अगदी टुणूक टुणूक उड्या मारत मी ते कालनिर्णय माझ्या भिंतीवर लावलं. नवरा आल्यावरती त्यालाही कौतुकाने दाखवलं की हे बघ काय आलंय आज घरी. आणि त्याने अगदी विचित्र माझ्याकडे बघून विचारलं की नक्की काय झालंय तुला. आणि मी अगदी आनंदात अशी गिरक्या मारत फिरत फिरत गाणं म्हणाले, भिंतीवरी काल निर्णय असावे. अशा तुमच्याही लहानपणीच्या काही गोष्टी आहेत का, ज्या तुम्हाला पुन्हा दिसल्यावर किंवा मिळाल्यावर अगदी लहानपणाचा आनंद झाला असेल? असेल तर मला नक्की वाचायला आवडतील. सो कॉमेंट्समध्ये अगदी बिनधास्तपणे सांगा की अशा कुठल्या आठवणी आहेत तुमच्या. हा होता आजचा विचार. उद्या मी पुन्हा भेटायला येणार आहे तुम्हाला.